तर तामिळनाडूमधील सत्ता स्थापनेचा पेच आणखी तीव्र झालाय। विजय यांच्या तमिळगा वैतरी कळगमनं मोठा इशारा दिलाय। डीएमके आणि एआयडीएमके यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास टीव्हीकेचे सर्व 107 आमदार राजीनामे देतील अशी भूमिका पक्षानं घेतली अशी माहिती सूत्रांनी दिली। याबाबत आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, एकीकडे टीव्हीके पक्षानं सर्व आमदार राजीनामा देतील अशी भूमिका घेतलेली आहे, त्याला कारण आहे डीएमके आणि एआयडीएमके एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या त्यांच्यामध्ये हालचाली सुरू आहेत। काय नेमकं तामिळनाडूमध्ये घडणार आहे? सुवर्णा, ज्याची कुणीही कल्पना केली नव्हती तामिळनाडूच्या राजकारणात अशी घटना घडणार असल्याचं दिसतंय। डीएमके आणि एआयडीएमके कट्टर विरोधक एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आणि त्याचा पहिलं पाऊल आज पडण्याची शक्यता आहे, कारण स्टॅलिन यांनी सांगितले की आज आम्ही अंतिम निर्णय घेऊ। आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अण्णाद्रमुकचे जे सरचिटणीस आहेत टीपीएस, ज्या राजकारणात त्यांनी ईपीएस म्हणून ओळखलं जातं, सी.के. पलनस्वामी हे आज राज्यपाल व्ही. अर्लेकर यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच तामिळनाडूचं राजकारण एकदम ढवळलं गेलेलं आहे। हीच परिस्थिती लक्षात घेता विजय थलपती यांनी एक भूमिका जाहीर केलेली आहे की जर असं झालं तर आपण सगळे राजीनामा देण्याची तयारी करू, सगळे आमदार टीव्हीकेचे राजीनामा देतील अशी भूमिका ती विजयने घेतल्याची सूत्रांची माहिती। याच दरम्यान स्टॅलिनने एक महत्वाची भूमिका सांगितलेली आहे, जी अत्यंत महत्वाची आहे की आम्हाला पुन्हा निवडणुका नको आहेत। ही भूमिका जर स्टॅलिन घेत असेल तर नक्कीच या चर्चेमध्ये कुठेतरी शक्यता आहे की दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील आणि विजय थलपती यांना सत्तेपासून रोखतील। ठीक, धन्यवाद शिवाजी या संपूर्ण माहितीसाठी। तर डीएमके आणि एआयडीएमके हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत।